सगळेचे सगळे प्राणी मात्र यांच्यासुद्धा अधीन राहतात. कारण ते मदभावा चिंतन करणारे आहे. भगवंताचं सामर्थ्य, ऐश्वर्य, ज्ञान यांच्यामध्ये पण संक्रमित झालं आहे. आणि याचा अर्थ करत असताना या जगातले सगळे असणारे प्राणी मात्र यांची प्रजा आहे. प्रजा दोन अर्थाने, जन्म होतो म्हणूनही यांची प्रजा आहे, आणि महर्षीपासून आपल्याला सगळं ज्ञान प्राप्त झालं म्हणून ज्ञानाच्या वंशाने जर आपण विचार केला तर आपण महर्षींचेच काय आहोत, वंशज आहोत. म्हणून आपल्या भारतातल्या सगळ्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये किंवा शरीरामध्ये ऋषीमुनींचं रक्त आहे. विद्यावंशाच्या मार्फत किंवा मनूपासून सर्वांची निर्मिती झाली म्हणून आपण सगळेजण यांची प्रजा आहोत. ज्ञानोबारे स्पष्टीकरण करतात, तरी अघवाचे गुणीवृद्ध जे महर्षी माझे प्रबुद्ध कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषिगा. कोणाला काही वाटलं तर सांगा बरं का, म्हणजे हे अगदी बरोबरच असेल तंतोतंत, असं काही नाही, सांगा चला. तरी तरी म्हणजे काय, ऐकण्याची अपेक्षा आहे. आता ये जे सृष्टीचे पालक जयाधीन वर्तती लोक, ते 11 भाव आणिक सांगेन तुझं, आणि जर ऐकण्याची इच्छा असेल तर मग तरी आघवाची गुणीवृद्ध, सर्वच्या सर्व गुणामध्ये जे वृद्ध आहेत किंवा गुणांनी जे वाढलेले आहेत. दोन अर्थ होतील, गुणामध्ये वाढलेले आहेत किंवा गुणांनी वाढलेले आहेत. मग हे कोणते गुण आहे, सरळ सरळ आपल्या समोर गुण येतात. कोणते, दैवी संपत्तीचे गुण, की गुणकुसुमांची माळा घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा गिमसीत पावे. हे सर्वच्या सर्व अभय आदी असणारे 26 गुण, आणि या गुणांनी जे वाढलेले आहेत किंवा यांच्या अंतकरणामध्ये या सर्व गुणांचा परमोत्कर्ष झालेला आहे, असे सर्व गुण अनिवृद्ध असणारे, किंवा तप नावाचा गुण आहे, किंवा अध्ययन आहे, किंवा त्यांचा अनुभव आहे, आणि इतरांनी प्रदान करू शकतात, हे त्यांचा अवधारी आहे. या गुणांनी जे वाढलेले आहेत, जे महर्षी माझे प्रबुद्ध, प्रबुद्ध शब्दाचा अर्थ होतो ज्ञाते. महर्षी ऋषय मंत्रद्रष्टारह, ज्यांना समाधी अवस्थेमध्ये मंत्रांचं दर्शन होतं त्यांना महर्षी असं म्हणतात. म्हणजे सूक्ष्म वस्तूचं सुद्धा जे विवेचन करू शकतात किंवा त्या पदार्थाचा बोध ज्यांना होऊ शकतो, असे जे महर्षी, आणि त्या सर्व महर्षीमध्ये हे 7 जण प्रबुद्ध आहेत, म्हणजे ज्ञाती आहेत. असे ऋषीमुनी तर अनेक आहे ना, ते आपला मंगळवारच्या का शुक्रवारच्या अभंगामध्ये आहे बघा, 88 सहस्र ऋषीच आहे का ते, 88 कोटी का, मी 88च फक्त म्हणलो, 88 सहस्र म्हणजे 1000, 88,000 ऋषी तिथं संख्या दिलेली आहे. आणि त्या सर्वांच्या मध्ये हे ज्ञाते आहे 7 जण. जे महर्षी माझी प्रबुद्ध, कश्यप आदी कोण कोण आहे, त्यामध्ये कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ, कश्यप यांच्यामध्ये आदी आहे. हे कसे आहे, प्रसिद्ध सप्तऋषिगा, सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहे. त्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे बरं का, हे दाखवलं जातं. आता ते दिशा मला नेमकी माहिती नाही, पण दक्षिणे का उत्तर कोणत्या तरी दिशेला त्या सप्तऋषींची अशी आकृती दाखवली जाते बघा, एका रांगेमध्ये. ते प्रसिद्ध आहेत, त्यांचं ते राहण्याचं ठिकाण आहे. जेवढे आपल्याला हे दिसतात ना तारका, त्यांचं अंतर खूप मोठं असतं. म्हणजे काही काही नक्षत्र सूर्यापेक्षा सुद्धा मोठे आहेत, पण ते दिसण्याकरता आपल्याला छोटेसे दिसतात, अति दूर असल्यामुळे. ते राहण्याचं त्यांचं ठिकाण आहे. कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषिगा, आणि काही सांगितलं जे का 14 अंतुल मुदल, स्वयंभू मुख्य वडीलचारी म्हणून. आणि काही सांगितलं या 7 आणखीनही आम्ही आमच्याकडून सांगितले जातील. जे कोण आहेत, जे सांगितले जातील ते 14 अतुल मुदल, मुदल म्हणजे मुख्य, किंवा 14 अतुल मुदल, किंवा सृष्टीमध्ये 14 मुख्य आहेत. मुदल 14 आणि अतुल म्हणजे त्यांच्यामध्ये पुन्हा 4 मुख्य आहेत असा अर्थ, कारण 2 मुदल शब्द आला की नाही, म्हणून हे 14 मुख्य आहेत सृष्टीच्या बाबतीमध्ये. आणि त्यांच्यामध्ये पुन्हा स्वयंभू मुख्य वडीलचारी म्हणून, स्वयंभू, स्वारोचिष, उत्तम आणि तामस असे त्यांची नावं आहेत. हे 4 मात्र काय आहे, त्यांच्यामध्ये पुन्हा मुख्य आहेत. ऐसे हे 11 माझ्या मनी झाले धनुर्धरा, सृष्टीच्या व्यापारा लागून या. ऐसे हे 11, अशा प्रकारचे 11 जण माझ्या मनी झाले धनुर्धरा. हे अर्जुना, हे माझ्या मनापासून निर्माण झाले. याचा अर्थ असा होतो, भगवंताच्या मनापासून निर्माण झाले म्हणजे मनामध्ये संकल्प आणि विकल्प होतो, आणि भगवंतानी संकल्प केल्याबरोबर हे निर्माण झाले असा अर्थ होतो. 9व्या अध्यायामध्ये तशी ओवी आहे बघा,
जयाची अमन मनी अशी ते सुरुवात आहे. तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी, अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोषी नारी ती विचाराचारी माता ही होय. आणि उपजली जयाची अमन मनी, ज्याला कोणत्याही प्रकारचं मन नाही, पण अशा परमात्म्याच्या संकल्पापासून हे सर्वच्या सर्व निर्माण झाले. एकोहोम बहुश्याम प्रजायेय असा भगवंतानी संकल्प केला किंवा त्याचा संकल्पच झाला प्रसवताओ, म्हणून माझ्या मनी झाले धनुर्धारा. पण कशा करता? सृष्टीची या व्यापारा लागून या संपूर्ण असणाऱ्या जगाचा सृष्टीचा व्यापार घडण्याकरता किंवा याची रचना व्यवस्थित होण्याकरता हे माझ्या मनापासून निर्माण झाले. केव्हा निर्माण झाले सांगता येणार नाही, पण अनादी कालाचा भगवान परमात्मा निर्देश करतात. जै जै हा कालवाचक शब्द आहे. जै म्हणजे जेव्हा. केव्हा निर्माण झाले हे? जै लोकांची व्यवस्था न पडे, जैया त्रिभुवनाचे काही न मांडे, महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे, तैची हे जहाले. मग इही लोक केले, ते तर अध्यक्ष रचुनी ठेविले, इही जन म्हणून अकराही हे राजा. मग एर जग यांची या प्रजा, एवं विश्वविस्तार हा माझा, ऐसीची जाण. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. केव्हा निर्माण झाले हे 11 जण? जै लोकांची व्यवस्था न पडे. लोक शब्दाचे 2 अर्थ होतात. लोकस्तु भुवने जने, म्हणून पहिला लोक शब्दाचा अर्थ घ्यायचा भुवन, ज्या 14 भुवनांची व्यवस्था न पडे. यांची काही मांडणी झाली नव्हती. म्हणजे 14 भुवनाचे भूरलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक, अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ, हे जगत 14 लोक आहे. या लोकांची जै ज्या कालामध्ये व्यवस्था न पडे, कोणत्याही प्रकारची नीट घडी बसलेली नव्हती किंवा ही निर्माणही झाली नव्हती. जैया त्रिभुवनाचे काही न मांडे. मांडे म्हणजे मांडणी, रचना. त्रिभुवनाची म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, तो याच्यामध्येच आलेला आहे. किंवा मग सत्व, रज आणि तमगुणापासून निर्माण होणारे सगळे प्राणी, या त्रिभुवनाची काही मांडणी झाली नव्हती. आणि महाभूतांचे दळवाडे, दळवाडे म्हणजे समुदाय, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी, हे संपूर्ण महाभूतांचे समुदाय अचुंबित असे स्तब्ध होते. म्हणजे यांचं पंचीकरणही झालं नव्हतं. मग भगवंतापासून मग सगळ्या प्राणीमात्रांना भोग व्हावा, तद्भोगाय पुनर्भोग्य भोगाय तन जन्मने, वियत पवन तेजंबू भुव भूतानी जज्ञरे, असा 15मध्ये श्लोकाचा आहे. म्हणजे सगळेच्या सगळे निर्माण झाले किंवा महाभूत स्तब्ध होते. कोणत्या आकृती निर्माण झाल्या नव्हत्या, भगवंताच्या संकल्पापासून हे निर्माण झाले. महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे, तैची हे झाले, तेव्हाच सर्वच्या सर्व हे निर्माण झाले. मग इही लोक केले, यांनी लोकांची रचना केली म्हणजे भुवनांची रचना केली. आणि मग भुवन निर्माण झाल्याबरोबर तेथ अध्यक्ष रचुनी इही जन ठेविले, यांनी मात्र अध्यक्षांची रचना केली. म्हणजे सत्यलोक नावाचं भुवन तयार केलं की ब्रह्मदेवाने त्या पदावर जावं. त्यांनी असा वेळ लावला नाही पदावर बसण्याकरता. ते तर अध्यक्ष रचुनी ठेविले ही जन, यांनी लवकरात लवकर अध्यक्ष रचुनी ठेविले. मग सत्यलोकाचा ब्रह्मदेव झाला, स्वर्गलोकाचा इंद्र झाला. अशा प्रत्येक लोकांनी त्यांनी अध्यक्षाची काय केली? रचना केली. विलंब नाही. ही लोक केले, ते सहज आलो ओघामध्ये आठव बरं का. माझा काही तसा हेतू नाही दुसरा, म्हणजे मला काही त्या पदावर बसायचं नाही, सहज ओघात आलं म्हणून सांगितलं. तैची हे झाले, मग ही लोक केले, तेथ त्या लोकांच्या ठिकाणी ही जन अध्यक्ष रचुनी ठेविले. म्हणून अकराही हे राजा, हे राजा आहे. राजा त्याला म्हणतात ज्याचं सगळे जण ऐकतात. ज्ञानोबा म्हणतात बघा, म्हणजे राजाचं सगळं जण ऐकतात यात नवल नाही. राज आज्ञा अव्यवहार कुंठवी जीवी. राजाची आज्ञेमध्ये एवढं सामर्थ्य असतं की भ्रष्टाचाराला राजा थोपवू शकतो. ज्ञानोबाची ओवी आहे, राजाज्ञा अव्यवहार कुंठवी जेवी. किंवा आणखीन तशी एक ओवी आहे पुढे, पोषोनी अवयव आपुले, करविजती मानविले, किंवा नाही 10व्या अध्यायामध्ये तशी ओवी आहे बघा. यया नरा माझे राजा, तो विभूती विशेष माझा, जया ते सकळ लोक प्रजा होनी सेविती. ज्याला सगळेच्या सगळे प्राणी मात्र प्रजा होऊन त्याची सेवा करतात, त्याला राजा असं म्हणतात. थोडक्यात राजाची आज्ञा समर्थ असते. राजाज्ञा व्यवहार कुंठवी जेवी. म्हणून हे सर्व 11 म्हणजे सप्तऋषी. आणि पूर्वीच्या काळातली रचना अशी असायची, म्हणजे राजदरबारामध्ये रामायणामध्ये पण आपण बघू शकता की दशरथाचा व्यवहार, राजव्यवहार चालवण्याकरता अष्टप्रधानाचं मंडळ होतं. आणि त्या मंडळावर पुन्हा सत्ता गाजवण्याकरता ऋषींचं एक मंडळ होतं. म्हणजे धर्मसत्ता आणि त्यानंतर राजसत्ता.
म्हणून धर्मसत्ता ही सर्वात मोठी बलवान आहे. म्हणून धर्मदंड महत्त्वाचा आणि त्यानंतर राजदंड. मग याच्यामध्ये कोण आहे? ऋषीसुद्धा आहेत आणि राजदंडसुद्धा आहे. हे स्वयंभू असणारे राजे आहेत. ऋषीचा धर्मदंड आहे. म्हणून हे सगळ्याच्या सगळं राजा आहे. म्हणून 11 ही राजा. मग एर जग, इतर असणारं जग यांची यांची प्रजा आहे. यांच्यापासून प्रकर्ष करून ही निर्माण झालेली आहे आणि यांचं पालनपोषण ती करतात. यांची या प्रजा. एवं विश्वविस्तार हा माझा ऐसीची जाण. याप्रमाणे संपूर्ण विश्वविस्तार हा माझा आहे असं जाणावं. म्हणजे एक परमात्मा अगोदर त्याच्या मनातून हे सर्वच्या सर्व 11 निर्माण झाले. या 11 जणांनी लोक निर्माण केले आणि लोक निर्माण करून लोकपालांची रचना केली. त्यापासून पुन्हा बाकीचे प्राणी मात्र निर्माण झाले. हा सगळा एका परमात्म्याचा विस्तार कसा झाला याकरिता ज्ञानोबा एक उदाहरण देतात. पाहे पारंबी बीज एकले, मग तेची बिरुडली या बुड जाहले. बुडी कोंभ निघाले खांदियाचे, खांदियापासून अनेगा फुटलिया नाना शाखा. शाखांस्तव देखा पल्लव पाने, पल्लवी फूल फळ. एवं वृक्षत्व जाहले सकळ, ते निर्धारिता केवळ बीजची आघवे. या 3 ओव्यामध्ये एक दृष्टांत आहे आणि सिद्धांत पुढे आहे. तैसे मी एकची पहिले, मग मी तेची मना ते व्याले. ते तसप्त ऋषियानी जाहले चारी म्हणू, ही लोकपाळ केले. लोकपाळी विविध लोक सृजिले, लोकांपासून निपजले प्रजा जात. ऐसेनी हे विश्व येथे, मीची विस्तारोळसे निरुते. परी भावाचे हाते माने जया. पहिल्या 3 ओव्यामध्ये दृष्टांताचं स्पष्टीकरण आणि तिसऱ्या 3 ओव्यामध्ये सिद्धांताचं स्पष्टीकरण. म्हणून या 6 ओव्या एकाच विषयाकरता आहे. पहा बरं अर्जुना, अगोदर आरंभी बीजे एकले. सुरुवातीला बीज एकच आहे. आधी बीजे एकले, मग त्याची कनिष झाली. पण अगोदर त्या बीजाचं काय झालं? रोपण झालं, अंकुर निर्माण झाला आणि मग कनिष निर्माण होतं. तुकोबारांच्या अभंगात आहे. आरंभी बीजे एकले, मग तेच असणारं बीज विरुढली या बरं का. जर ते बीज भाजलं तर फक्त खाण्याच्या उपयोगाचं आहे, त्याला अंकुर निर्माण होत नाही. पण मग बीज जळाची जवळीकला आहे, त्याची शाखोपशाखी होय. त्या बीजाला जर पाण्याचा संसर्ग झाला आणि वापसा साधलेल्या जमिनीमध्ये ते पेरल्या गेलं तर त्याला अंकुर निर्माण होतो. मग तेची बीज विरुढलिया, जर ते वाढलं, विरुढणे म्हणजे वाढलं, अंकुर आला की मग त्या अंकुरापासून पहिल्यांदा बूड जाहले, फार मोठा बुंदा तयार होतो. बूड जाहले, बुडी कोंभ निघाले खांदियाचे. खांदिया म्हणजे फांद्या. त्या फांद्याचे पुन्हा काय होतात? बुडापासून कोंभ म्हणजे अंकुर निघतात. पहिल्यांदा मुख्य खोड असतं आणि खोडाला पुन्हा मुख्य काही फांद्या निर्माण होतात. खांदियांपासून अनेका फुटलिया नाना शाखा. ज्या मजबूत असतात त्या फांद्या आणि त्या फांद्यांना ज्या फुटतात त्या शाखा, असा एक अर्थ येत आहे. आता खांदियांपासून, त्या फांद्यापासून अनेक नाना शाखा फुटलिया, नाना प्रकारच्या डहाळ्या शाखा म्हणतो आपण त्याला, त्या फुटतात. आणि शाखांस्तव देखा पल्लव पाने. शाखांपासून पुन्हा काय होतात? पल्लव आणि पाने. एकच अर्थ होतो की नाही? पल्लव म्हणजे पुन्हा काय? पानच. आणि पान म्हणजे पुन्हा पानच. तर पल्लव म्हणजे काय? कोमल असणारे पानं. आणि पानं म्हणजे काय? जे फार वृद्ध झालेले आहे, ज्याच्यामध्ये गर्द रंग प्राप्त झाला त्याला पान म्हणा. म्हणून ते खायचे असतात, म्हणजे खातात. पण पल्लव जे असतं ते मात्र लुसलुशीत असतं. हे पिंपळामध्ये दिसतं बघा आपल्याला. पल्लव अतिशय मृदू असतं आणि पानं मात्र हिरवीगार असतात. शाखांस्तव देखा पल्लवी पाने, पल्लवी फूल फळ. आणि त्या पल्लवापासून पुन्हा, म्हणजे पल्लवाचा विकास चांगला झाला, कोमल असणारे पानं फुटले की पहिल्यांदा फूल येतं आणि नंतर फळ येतं. हे शास्त्र आहे असं. जरी एखाद्या झाडाला आपल्याला फळ दिसलं सरळ आणि फूल नाही दिसलं तर फूल नाही असं मानण्याचं कारण नाही. फूल येतच असतं. असं म्हणतात ते औदुंबर आहे की नाही, त्याला फळ आहे म्हणजे उंबर म्हणतो आपण त्याला, त्याला फूल कुठं आहे? काही माणसं असं म्हणतात, त्या ग्रंथामध्ये उल्लेख असेल गुरुचरित्रामध्ये म्हणा किंवा कुठेतरी, की त्याला सुद्धा गाडीच्या चाका एवढं फुल असतं पण भाग्यवान व्यक्तीला दिसतं आणि ते पुन्हा सकाळी 3 वाजता दिसतं म्हणतात. मग ते बहुतेक तो वेळ आपला जागण्याचा नाहीच ना, त्यामुळे ते आपल्याला दिसू शकत नाही. पण ज्या अर्थी त्याला फळ आहे म्हणजे अगोदर पुन्हा काय आहे? फुल आहेच आहे. म्हणून हा नियम आहे सृष्टीचा. फुल आहे. पल्लवी फुल फळ, अगोदर फूल नंतर फळ. म्हणजे अगोदर मोहर येतो आंब्याला, मोहर टिकला की त्याला कैऱ्या लागतात, कैऱ्या टिकल्या कोणी पाडून नाही नेल्या म्हणजे जर समजा तर मग ते पुन्हा काय होतात? पाळाला तो आंबा वगैरे लागतो. पल्लवी फुलफळ. एवं याप्रमाणे वृक्षत्व जाहले सकळ. संपूर्ण वृक्षत्वाची मांडणी झाली.
पण ते निर्धारिता जर आपण त्याचा विचार करून पाहिला सगळ्या वृक्षाचा, तर आपल्या असं लक्षात येतं की आघवे केवळ बीजाची, सर्वच्या सर्व काय हा एका बीजाचा विस्तार आहे, दुसरं काहीच नाही. फक्त एवढं आहे की बीजालाच अनेक प्रकारचं स्वरूप प्राप्त झालं. बीजाचं जे सूक्ष्म अवस्था आहे ती न राहता मग खोड असेल, फांद्या असेल, शाखा असेल, पल्लव असेल किंवा पानं असतील, फूल असेल आणि फळ असेल, अशा प्रकारचं रूपांतर झालं. आता खरं तर या उदाहरणामध्ये बीजापासून विकार निर्माण झाला, पण तसा भगवंतापासून नाही झाला, सरळच परमात्म्यापासून मग ते एकोहम बहुश्याम संकल्पाबरोबर सर्व निर्माण झालं. तैसे मी एकचे, पण हे उदाहरण कशा करता आहे, अगोदर बीज आणि नंतर विस्तार. तसा सुरुवातीला परमात्मा, नंतर मग हे 11 जण, अशा करता हे उदाहरण आहे. दृष्टांत एकांगानेच घ्यायचा असतो. तैसे मी एकची पहिले, तैसे म्हणजे या वृक्षाप्रमाणे, मी एकची, मी म्हणजे अहम, एकोहम, पहिल्यांदा मी एकटाच आहे. आणि मग एकोहम एकची पहिले, मग मी तेची, मग एक स्वरूपाने असणारा जो मी, त्या मी स्वरूपापासून किंवा अहमपासून मना ते व्याले, त्याच्यापासून मला संकल्प विकल्पन करणारं मन निर्माण झालं. नाथ महाराजांनी भागवतामध्ये चिंतन केलेलं आहे, निरपेक्ष निर्व्यापक असणारा परमात्मा त्याला केवल अवस्था असं म्हणतात. आणि त्या परमात्म्याला एकोहम असा संकल्प निर्माण होणं हेच मायेचं स्वरूप आहे. संकल्प यालाच मूळ माया असं म्हणतात. म्हणून मी तेची मना ते व्याले म्हणजे माया निर्माण झाली. आता मानावंच लागतं संगती करता. मी तेची मना ते व्याले, तेव्हा सप्त ऋषी आणि 4 मनू झाले. 4 प्रकारचे मनू मुख्य आहेत म्हणून तेही निर्माण झाले. ही लोकपाळ केले. आता यांनी लोकपाळ निर्माण केले. ओय आपण वाचलेल्याच आहे. ते लोकपाळ अष्टदिशेला 8 लोकपाळ आहेत. इंद्र, अग्नी, यम, वरुण, वायू, नैऋती, कुबेर आणि ईशान, हे अशा प्रकारचे 8 दिक्पाल आहे. आता हे कोणत्या दिशेत कोणतं आहे हे मला माहिती नाही. जेव्हा ते एखाद्या समजा वास्तुशांती वगैरे असेल किंवा तेव्हा त्या अष्टदिक्पालांची योजना केली जाते, नवग्रहाची स्थापना वगैरे असते, ते त्यांना माहिती कोणत्या दिशाचा कोणता असतो म्हणून. फक्त आपल्याला तेवढे नावच झाले माहिती. तर ही लोकपाळ केले. यांनी ही 8 लोकपाळ निर्माण केले. लोकपाळी विविध लोक सृजिले. त्या लोकपालकांनी विविध प्रकारचे प्राणी मात्र सृजिले, निर्माण केले. आणि मग लोकांपासून किंवा लोक सृजिले म्हणजे भुवन तयार केले असाही अर्थ होईल, किंवा जन तयार केले. आणि मग लोकांपासून अमाप प्रमाणामध्ये प्रजा निर्माण झाली. लोकांपासून पजले प्रजा जात ऐसेनी, अशा प्रकारे हे विश्व म्हणजे काय आहे, प्रजेचा झालेला भगवंतापासून सगळा विस्तार म्हणजे विश्व आहे. विश्व येथे पण कोण, मीच विस्तार ओळशी निवृत्ती. खऱ्या अर्थाने संपूर्ण विश्वाचा विस्तार म्हणजे माझाच स्वरूपाचा विस्तार आहे. परंतु हे कोणाला मान्य होईल, शब्द फार महत्वाचा आहे. याचे अर्थ 2 होतील बरं का. भावाचे निहाते माने जया. पहिला अर्थ असा होईल, भाव शब्दाचा अर्थ काय आहे, 11 भाव अनिक, किंवा हे भाव, पाठीमागे एक ओवी गेली बघा, तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके, म्हणजे 20 आणि 11 हे 31 भाव आहेत. मग कोणाला मान्य होईल, हा सगळा परमात्म्याचा विश्वाचा विस्तार परमात्म्याचा आहे. परंतु भावाचे निहाते 31 भावांच्या हाताने, म्हणजे या साधनेनं जया मानेल, कुणाला हे पटेल, असा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ होतो भावाचे निहाते म्हणजे ज्याच्याकडे विश्वास आहे. भाव म्हणजे विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, त्याला भाव असं म्हणतात. म्हणून विश्वासाच्या हाताने ज्याला हे समजून येईल त्याला मान्य होईल की सगळ्या जगाचा विस्तार म्हणजे कोण आहे, परमात्मा आहे. म्हणून विश्वास असावा लागेल, किंवा या विभूतीच्या माध्यमातून तो परमात्म्याकडे जाऊ शकतो. असा 2 भाव असेल. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सोविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सोविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सोविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. एतां विभूतिं योगं च मम यः वेत्ति तत्त्वतः सह अविकंपेन योगेन युज्यते न अत्र संशयः. यह जो कोणी असणारा साधक, मम म्हणजे माझ्या, एतां विभूतिं
या असणाऱ्या माझ्या विभूती म्हणजे कोणत्या 31 प्रकारच्या विभूती. आता भाव म्हणजे विभूती. च योगम तत्वत व्यक्ती, दोन शब्द आहे ना, विभूती आणि योग. याचा अर्थ होतो विभूती योग, सरळ सरळ. पण इथे मात्र च शब्द आला की नाही, विभूतीलाही जाणलं पाहिजे की ते 31 आहेत. आणि योगम म्हणजे काय, तत्वत व्यक्ती. अर्थ सांगतो त्याचा, या असणारे 31 पदार्थ निर्माण होणं त्याला विभूती असं म्हणायचं. आणि या निर्माण झालेल्या पदार्थाला निर्माण करण्याचं जे सामर्थ्य, त्या सामर्थ्याला योग असं म्हणायचं. हा मधुसूदनीमध्ये अर्थ आहे. 31 पदार्थ म्हणजे विभूती, आणि यांना निर्माण करण्याचं जे सामर्थ्य, ज्याला ऐश्वर्य असं म्हणतात, त्याला योग असं म्हटलेलं आहे. यह तत्वतः व्यक्ती, जो तत्वतः जाणतो, म्हणजे काय जाणतो की परमात्म्यापासून जरी हे निर्माण झालं तर ते मायेच्या योगी निर्माण झालं, वस्तुतः परमात्म्यामध्ये काही विकार झाला नाही, असा असंग स्वरूपाने परमात्मा अलिप्त आहे असं जाणत असेल तर तत्वतः व्यक्ती तो खऱ्या अर्थाने तत्वतः जाणतो. सह असा असणारा साधक अविकंपेन योगेन, विकंप म्हणजे चलनता आणि अविकंप म्हणजे काय, निश्चलता. निश्चलता कशामध्ये आहे, सम्यक ज्ञानाकरता स्थैर्यरूप असणारी जी समाधी किंवा अंतकणाची एकाग्रता किंवा त्याला अभेद भक्तियोग असं म्हणतात, या अविकंप योगाने जो माझ्याशी जोडला जातो, युज्यते अत्र न संशय, हा या बाबतीमध्ये संशय करण्याचं काहीच कारण नाही. म्हणून विभूती योगाच्या द्वारे सुद्धा परमात्म्याशी तो एकरूप होऊ शकतो, हा इथं अर्थ होतो. किंवा त्यालाच अभेदाचा भक्तियोग असं ज्ञानोबा पुढे म्हणणार आहे. जो माझ्याशी एकरूप होतो यामध्ये संशय करण्याचं काही कारण नाही. या लागे सुभद्रापती, हे भाव या माझी या विभूती आणि यांची या व्याप्ती व्यापिले जग, म्हणून गाया परी ब्रह्मादि पिपिलिका वेरी, मी वाचोनी दुसरी गोष्टीची नाही, ऐसे जाणे जो साचे तयाचे रे झाले ज्ञानाचे, म्हणून उत्तमाधम भेदाचे स्वप्न न देखे. दुसरा पाठ असेल बहुतेक, दुःस्वप्न तया किंवा दुःस्वप्न न देखे असं पण आहे ना. या लागी म्हणजे पाठीमागच्या विषय संबंध आहे. ऐसे ने विश्व येथे मीची विस्तारलोसे निरुते, परिभावाचे निहाते माने जया या लागी. परंतु या भावाच्या म्हणजे विभूतीच्या योगाने ज्याला मान्य होईल किंवा विश्वासाच्या योगाने ही गोष्ट याच्या मनाला पटेल, आणि जर पटली तर मग त्याला हा योग प्राप्त होईल. तो योग प्राप्त होण्यासाठी या लागी सुभद्रापती, परमात्मा म्हणतात सुभद्रेचा पती आहे तू, म्हणजे अर्जुना. हे भाव म्हणजे हे 11 भाव आणि ते पुन्हा 20 भाव, हे भाव. किंवा मग हे भाव म्हणत असताना बुद्धिर ज्ञानम समूह असे 20 भाव घ्या, आणि या माझी या विभूती मग ते 11 भाव घ्या, मग दोन्हीचा अर्थ लागेल. किंवा हे सगळेचे सगळे भाव म्हणजे कोण आहे, माझ्याच विभूती आहे असाही अर्थ घ्या. 3 अर्थ होतील, जो तुम्हाला घ्यायचा तो घेऊ शकता. हे भाव या माझी या विभूती आणि यांची या व्याप्ती व्यापिले जग, आणि या संपूर्ण भावांच्या व्याप्तीनं यांच्याच अनुस्यूततेनं जग व्यापिले, संपूर्ण जगामध्ये हे भाव व्याप्त आहे. फक्त आहे की सात्विक मनाच्या अंतकरणात काही भाव असतील, काही भाव राजसी व्यक्तीच्या मनात असतील आणि काही भाव तामसी व्यक्तीच्या मनात असतील, पण या सगळ्या भावाने मात्र जग व्यापलेलं आहे असा अर्थ होतो. यांची या व्याप्ती व्यापिले जग, आणि ते भाव जर मी असेल तर अर्थ काय झाला, भावांनी जग व्यापला असं नाही, या भावांच्या द्वारे मीच जगाला व्यापलेला आहे. कारण पुढे मग म्हणून शब्दाचा अर्थ तेव्हा लागतो. म्हणून गा अर्जुना या परी, या प्रकाराने ब्रह्मादी ब्रह्मदेवापासून, पिपिलिका म्हणजे मुंगी, वेरी म्हणजे पर्यंत, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत किंवा ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत, ब्रह्मादी पिपिलिकावरी मी वाचून दुसरी गोष्टीच नाही, माझ्या वाचून दुसरी कोणती प्रकारची गोष्टच नाही. अर्थात सर्वच्या सर्व मीच आहे, आणि ब्रह्मदेव सुद्धा मीच आहे, आणि मुंगी सुद्धा मीच आहे. मुंगी आणि राव आम्हा सारेखाची देव का जीव, मुंगी आणि राम आम्हा सारखीचा सारिखाची जीव. ब्रह्मादी पिपिलिकावरी, ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत माझ्यापासून दुसरी कोणती गोष्टच नाही. भगवंताची निरपेक्ष व्यापकता आहे. ऐसे जाणे जो साचे तयाचे इरे झाले ज्ञानाचे, म्हणून उत्तमाधम भेदाचे स्वप्न न देखे, किंवा म्हणून उत्तमाधम भेदाचे दुःस्वप्न न देखे. किंवा तिसरा पाठ आहे उत्तमाधम भेदाचे दुःस्वप्नतया
मग हा आक्षेपार्थाने अर्थ होईल. तिसरा पाठ घेतला तर मग आक्षेपार्थाने त्याला वाईट स्वप्न पडेल, अर्थात नाही पडणार नाही असा अर्थ. ऐसे जाणे जो साचे, असं जो खऱ्या अर्थाने जाणतो की संपूर्ण व्याप्ती परमात्म्याची आहे, एका परमात्म्यापासून जगामध्ये दुसरी कोणाचीच व्याप्ती नाही, असं खऱ्या अर्थाने जो जाणतो त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचे चैरे झाले. चैरे म्हणजे जागृती. ज्ञानाची जागृती त्याच्या जीवनामध्ये आलेली आहे. आणि ही जागृती केव्हा येईल बहुनाम जन्मना म्हणते अशी येईल, किंवा श्रीगुरूंची भेट झाली तर येईल. नमो संसारतम सूर्या, सूर्य उदयाला आला तर जागृती, किंवा मावळवीत विश्वाभासू नवल उदयाला चंडांशू अद्वयाब्जिनी विकास वंदू आता, तेव्हा ही जागृती प्राप्त होईल. किंवा ज्ञान प्राप्त होणं हीच खऱ्या अर्थाने जागृती आहे. आणि ही जागृती प्राप्त झाली तर पुन्हा याला अंधकार नाही किंवा अस्त नाही, पुढती अस्तवे नाहीसे. जया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण पाचे आपण असे अखंडित. किंवा सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानी अंशी अस्तमानाची जयासे आडनाम नाही. ही ज्ञानाची जागृती म्हणजे विशेष रूपाने अंतकणामध्ये ज्ञान अभिव्यक्त होणं, प्रगट होणं किंवा अपरोक्ष साक्षात्कार होणं. आणि ही जागृती प्राप्त झाली की मग ती जागृती पहिल्यांदा काय करते, भेदाला नष्ट करते, द्वैताला नाहीसे करते. म्हणून ऐसे जाणे जो साचे, तया ज्ञानाचे चैरे झाले. आणि ज्ञानाचं सर्वात मोठं फल काय असेल तर भेदाचा अभाव होऊन जाणं, हे ज्ञानाचं सर्वात मोठं फल आहे. म्हणून उत्तमाधम भेदाचे स्वप्न न देखे. स्वप्न आहे उत्तम आणि अधम, याला भेद असं म्हणतात. भेद दृष्टी पाहणं हे स्वप्न आहे. आणि जागृतीला येणं म्हणजे अभेद अवस्था प्राप्त होणं. हा उत्तम आहे, हा मध्यम आहे, अशा प्रकारचा भेद पाहण्याचं वाईट स्वप्न तो पाहत नाही किंवा स्वप्न त्याला पडत नाही. का? कारण त्याला जागृतीच अशी आलेली आहे आता की त्याला पुन्हा झोपच लागणार नाही. किंवा लागली झोप तर त्याला मग अद्वैत ब्रह्मस्थितीवर झोप लागेल. ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी डोळस तो विरेशा, ही स्तुती न हे बहुसा भाग्याचा तो. नाही, साम्यशी जे डोळा लागला तया, या साम्य स्थितीवर त्याला डोळा लागेल, तिथं झोपेल तो. किंवा आपलं प्रमाण आहे बघा, आंधळ्या पांगळ्यामध्येच प्रमाण, सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे त्रिकुटी शिखरी गा दान मिळे आहे ते. कुठं झोपलो मी? त्रिपुटीचा कोणताच व्यवहार नाही, अशा केवळ स्थितीमध्ये झोपलो. पण अशा अवस्थेमध्ये मात्र स्वप्नच पडत नाही. म्हणजे एकतर ज्ञानाची जागृती आहे, यातला भाव असा घेता येईल आपल्याला, जगाचं दर्शन होणं हे वाईट स्वप्न आहे, कारण त्याच्यामध्ये दुःख आहे. मग मनुष्याला एकतर झोप लागावी चांगली किंवा खडखडीत जागृती असावी. कारण चांगली जागृती असेल तर वाईट स्वप्न पडत नाही, आणि गाढ झोप लागली तरी स्वप्न पडत नाही. मग या महात्म्याला ज्ञानाची जागृती आहे, तयाची रे झाले ज्ञानाचे, आणि झोप आहे साम्यशी जे डोळा लागला तया, त्याची झोपही चांगली आहे आणि जागृती पण चांगली आहे, म्हणून त्याला भेदाचं स्वप्न पडत नाही. उत्तमाधम भेदाचे स्वप्न न देखे. किंवा ज्याला भेद अनुभवालाच येत नाही, खऱ्या अर्थाने तो ज्ञानी असतो. ज्ञानोबा त्याकरिता काही उदाहरण देतात 5व्या अध्यायामध्ये. जसं की कौतुकाने सुद्धा भाग्य दारिद्र्याला पाहत नाही, कौतुकाने सुद्धा अमृत कधीही मृत्यूकथा ऐकत नाही, किंवा विवेक हा भ्रांतीला ओळखत नाही, किंवा अंधकाराचा प्रकार कसा असतो सूर्याला माहिती नाही, आणि संताप कसा असतो हे चंद्राला माहिती नाही, तसा भेद नेमका कसा असतो ज्ञानी पुरुषाला कळत नाही. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी असतेनी शुनीचैव शोपाकेच पंडिता हा समदर्शना. म्हणून उत्तम आहे ना तरी गुरु हीन धेनू श्वान असा तो भेद काही जाणत नाही. परिदैव जैसे कवतिके कहीची दैन्य न देखे, का विवेक हा नोळखे भ्रांती ती जेवी. ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखी स्वप्नी, अमृत नायके कानी मृत्यू कथा हे असो संताप कैसा. चंद्र न स्मरे जैसा भूती भेद नेनती तैसा ज्ञानी येते. ते ज्ञानी आहे की जे भूतामध्ये भेद जाणत नाही, किंवा जे भूतामध्ये भेद जाणत नाही ते ज्ञानी आहे. दोन्ही पण अर्थ आपण घेऊ शकतो. म्हणून उत्तमाधम भेदाचे स्वप्न न देखे, मग तयाची दृष्टी अधमोत्तम असे किरटी. काय परिसाची कसवटी वाणिया की जे, कसोटीचा दगड परीस म्हणून कसोटीचा दगड आणला, आणि त्या दगडावर हे सोनहीन आहे काही कनिष्ठ आहे असं म्हणून जर घासण्याचा प्रकार आपण केला तर परीक्षाच होणार नाही सोन्याची. का? परिसाला जे जे लागेल ते कनिष्ठ असो किंवा उत्तम असो किंवा मध्यम असो, सगळं उत्तम प्रतीचं सोनं होईल. तसं याच्या दृष्टीमध्ये जे जे येईल ते सगळं परमात्मा स्वरूप होईल. म्हणून हा उत्तम मध्यम आणि अधम
असा कोणताही भेद पाहणार नाही. ब्रह्मदेव उत्तम आहे, स्वर्गातील देव मध्यम आहे किंवा मनुष्य मध्यम आहे आणि मुंगी वगैरे सगळे कनिष्ठ आहे, असा भेद तो पाहणार नाही. म्हणून मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव, म्हणून उत्तमाधम भेदाचे स्वप्न न देखे. मी माझी या विभूती, विभूती या दृष्टीली या व्यक्ती ही आघवे योग प्रती एकची मानी. म्हणून निशंकेने महायोगे मज मिनला मनाचे अंगे. येत संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी झाला. या दोन वयाचं पुन्हा युग्म आहे. मी माझी या विभूती, मी परमात्मा या सर्वांना निर्माण करणारा, माझी या विभूती आणि हे असणारे 11 किंवा 20 भाव या माझ्या विभूती आहे. विभूती अधिष्ठिली या व्यक्ती, व्यक्ती म्हणजे प्राणी मात्र, या संपूर्ण विभूतींनी प्राणी मात्रांच्या हृदयात प्रवेश केलेला आहे किंवा सगळ्या व्यक्तीने या विभूतींचा आश्रय स्वीकार केलेला आहे. हे आघवे सर्वच्या सर्व योग प्रतीती. योग प्रतीती म्हणजे कोणती? ही ज्ञानाची प्रतीती. इथं योग शब्दाचा अर्थ होतो ज्ञानयोग किंवा अभेदाचा असणारा योग. या प्रतीतीने किंवा ऐक्याच्या अनुभवाने एकची मानी, हे सर्वच्या सर्व तो एकच मानतो. उपाधी अनेक प्रकारच्या आहे, पण उपाधी अनेक प्रकारच्या झाल्या म्हणजे उपहितामध्ये भेद पडत नाही, किंवा उपाधीच्या योगाने जर भेद पडला तर तो उपाधिगत असणारा भेद खरा नसतो. जसं की जमिनीवर आपण 50 मडके ठेवले आणि प्रत्येकामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं, मग उपाधीमुळे सूर्यामध्ये जरी भेद निर्माण झाला तर वस्तुतः आकाशस्थ असणारा सूर्य त्यामध्ये भेद होत नाही. तसं सगळ्यांचे शरीर भिन्न भिन्न आहे, म्हणून अंतकरणामध्ये भावसुद्धा भिन्न भिन्न आहे, पण याचा अर्थ परमात्म्यामध्ये भेद झाला असं मात्र नाही. योग प्रतीती आघवे एकची मानी. उपाधीचा भाग बाजूला केला तर उपहित चैतन्य अखंड आहे आणि एकच आहे. उपाधीचा निराश करायचा आहे का तेव्हाही परमात्मा एकच आहे. घट फोडायचा म्हणजे घटाकाश महाकाशाशी मिळाला असं नाही ना. घट नाही फोडला तरी घटाकाश महाकाश स्वरूपच आहे. म्हणून उपाधीची जरी कल्पना केली किंवा प्राणी मात्रांचा जरी विचार केला तर सर्वच्या सर्व योग प्रतीतीने एकची मानी, एकच आहे. म्हणून निशंके येणे महायोगे, याला महायोग असं म्हणतात. महायोग म्हणजे कोणता योग? ज्या योगामध्ये भेद नाही किंवा भेदाचं वाईट स्वप्न नाही किंवा ज्याच्यामध्ये द्वैताला कोणत्याही प्रकारचा शिरकाव नाही, आणि असा असणारा जो महायोग ज्यालाच अभेद असं म्हणतात. पण तो कसा आहे? निशंके, कोणत्या प्रकारचा संशय नाही. म्हणजे ज्याच्या ज्ञानामध्ये संशय नाही, विपरीत भावना नाही, तो माझ्या स्वरूपाला मिळतो, यात पुन्हा संशय नाही. म्हणजे ज्ञानात संशय नसावा म्हणजे मग तो परमात्म्याला मिळतो, यामध्ये पुन्हा संशय नाही. म्हणून निशंकेने महायोगे मज मिनला मनाची अंगे. मिनला मिसळला, एक रूप झाला, पण कशाने? मनाच्या अंगाने. परमार्थ मना करता आहे ना, आत्मस्वरूपा करता परमार्थ नाही का? आत्मा संघ स्वरूपाचा, त्याला परमार्थ करायची गरज नाही. शरीराला आवश्यकता नाही आणि उपयोगही होणार नाही. परमार्थ आहे फक्त मना करता. जे नानागती ते पावविते ते चित्तवरील आत्मयाते. मग कवन आठवी देहाते गेले की आहे. म्हणून चित्त नाते समुद्रची होणे ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य झाले. या चित्ता करता मना करता सगळा परमार्थ आहे. किंवा तू मन बुद्धी साचेसी, जरी माझ्या स्वरूपी अर्पिसी, तरी मातेची गा पावसी हे माझी भाक. अशा संशय रहित महायोगाने, अभेद योगाने मज मिनला मनाची अंगे, जो मनाच्या अंगाने संकल्प विकल्पाचा परित्याग करून ते लाभलेपणे मनमनपणाही धरून येणे. शिवतले जैसे लवणे आपुले निजे, किंवा मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसे आले. असं मज मिनला मनाची अंगे, येत संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी झाला. अर्जुना, तो त्रिशुद्धी झाला, येत संशय करणे न लगे. त्रिशुद्धी म्हणजे काय? तो कृतार्थ झाला, सिद्ध झाला, परिपूर्ण झाला. आता त्या बाबतीमध्ये संशय करायचं काही कारण नाही, कारण त्याला योग प्राप्त झाला, तो निशंक महायोगाचा, संशयरहित, आणि म्हणून तो कृतार्थ झाला. यामध्ये पुन्हा संशय करण्याचं कारण नाही. काजे ऐसे किरीटी माते भजे जो अभेदा दिठी, तयाची भजनाची नाटी मीचे लाभे. त्याचं भजन आहे अभेदाचं. ज्ञानाचं भजन आहे का अभेदाचं? ज्ञानामध्ये भजन करण्याची गरज नाही, तो जे करील ते भजन होईल. आणि इथे मात्र हा परमात्मा स्वरूपाला भावाचे हाती माने, या भावनेनं तो भजन करतो आहे. अभेदाचं त्याचं भजन आहे, किंवा ज्ञानाचं सुद्धा या भजनाला अधिष्ठान आहे ना. तयाचेही रे झाले ज्ञानाचे, ज्ञानाचा अधिष्ठानपूर्वक ही भक्ती आहे. काजे ऐसे किरीटी,
काही सांगायचे कृष्ण महाराज? माते भजे जो अभेदा दिठी, माते म्हणजे मला, जो अभेदा दिठी, दिठी म्हणजे दृष्टीने, अभेदाच्या दृष्टीने म्हणजे ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत जरी सर्वांचे शरीर भिन्न भिन्न असेल, आदि ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणवणी स्वरूप माझे, मग वाढ धाकुटेनं म्हणती, सजीव निर्जीव नेनती, देखील ये उज वस्तू लुंटीती, मीच म्हणवणी. अशा प्रकारे याला म्हणतात अभेदाने. भेद आहे उपाधीमध्ये आणि स्वरूपामध्ये मात्र अभेद आहे. अशा अभेदाच्या दृष्टिकोनातून जो माते भजे, असं अभेद भावने जो मला भजन करतो ना, तयाची भजनाचे नाट अभंग आहे की नाही? नाट अभंगाचे प्रकार आहे. नाट म्हणजे छंद. साधकाच्या जीवनामध्ये काय काय छंद असावे किंवा आवड असावी त्याला म्हणतात नाट. नाटी म्हणजे काय? त्या छंदामध्ये भजनाची नाटी, त्याच्या भजनाच्या छंदामध्ये आवडीमध्ये जर त्याचं अभेदाचं भजन असेल तर त्या तयाची भजनाची नाटी, त्याच्या या भजनाच्या भक्तीच्या छंदामध्ये मीचे लाभे किंवा स्तुतिमज, या भजनाच्या आवडीमध्ये स्तुतिमज, स्तुती म्हणजे घालणे, तो या भजनाच्या आवडीमध्ये मला ओतो असा एक अर्थ होईल. किंवा मीचे लाभे म्हणजे त्याच्या भजनाच्या छंदामध्ये मीच प्राप्त होतो. कारण माझं वचन आहे परितयापाशी पांडवा, मी हरपला किंवा सावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. ज्या ठिकाणी माझा चांगला नामघोष करतात त्या ठिकाणी मी प्राप्त होतो. तयाची भजनाची नाटी मीच लाभे, मीच प्राप्त होतो. किंवा त्या भजनाच्या आवडीमध्ये ते मला ओवतात, ठेवतात आणि जिथं त्यांचं भजन आहे तिथे मी त्यांना प्राप्त होतो. मनवणी अभेदे जो भक्तियोग, ते तर शंका नाही नये खंग, करिता ठेला तरी चांग, ते सांगितली शेष्टी. तोच अभेद कैसा हे जाणावया मानसा, साध झाली तरी परियेसा बोली जेल. मनवणी या कारणामुळे अभेदे जो भक्तियोग, अभेदाने केला जाणारा जो भक्तीचा योग आहे ते तर शंका नाही. कोणती शंका नाही? ज्ञानाची शंका नाही किंवा तो सिद्ध होतो यामध्ये शंका नाही, किंवा त्याच्या अभेदाच्या भक्तियोगामध्ये मीच प्राप्त होतो यात शंका नाही. तीन अर्थ घेता येतील आपल्याला. त्याच्या ज्ञानामध्ये पण संशय नाही, सिद्ध होतो संशय नाही, आणि त्याच्या या भजनामध्ये मी प्राप्त होतो यामध्ये शंका नाही. म्हणून अभेदे जो भक्तियोग ते तर शंका नाही. नये खंग, खंग म्हणजे खंड. या अभेदाच्या भक्तियोगामध्ये खंड नाही. का बरं? तो करीते तुली पूजा, तो कल्पितो जप माझा, मग त्याने भजन करायची गरज नाही, तो जे करतो ते भजन होतं. म्हणून खंड नाही. किंवा जरी हा महात्मा खंड नाही म्हणजे त्याच्याशी माझ्याशी कोणत्या प्रकारचा भेद नाही, परंतु हे भजन करत असताना जर स्वरूपाला मिळाला नाही, करिता ठेला म्हणजे हे भजन करत असताना तो थांबला किंवा त्याचं आयुष्य भावना मावळला आणि स्वरूपाची प्राप्ती झाली नाही तरी तरी पण हा भक्तियोग चांगलाच आहे. कसा चांगला आहे अर्जुना ते आता इथं नाही सांगणार मी, ते सांगितलेली षष्ठी म्हणजे 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. जर कदाचित असा भक्तियोगामध्ये तो निघाला साधना करत असताना आणि जर बंद पडला त्याचा योग, ठेला म्हणजे बंद पडला, तर त्याचं ते बंद पडणं सुद्धा दूषण आहे असं नाही, चांगलंच आहे. कारण नही कल्याण कृत कष्टित दुर्गतीम तात गच्छति, कोणत्याही कल्याण मार्गामध्ये अनुसरण करणारा तो मात्र कधी भ्रष्ट होत नाही. अर्जुनाचा प्रश्न आहे ना, अयति श्रद्धयोपेतो योगाचरित मानसहा, मग त्याची नेमकी काय गती होते? भगवंताने सांगितलं गती होते ना, नंतर त्याला नवीन जन्म मिळतो. शुचनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते किंवा अथवा योगिनामेव कुले भवते धीमताम, 2 जन्म सांगितले. एक पवित्र श्रीमंत कुलामध्ये जन्म घेणं किंवा दरिद्री योग्यांच्या कुलामध्ये जन्म घेणं. म्हणून करीत असताना ठेला तरी सांगितले षष्ठी, ते मात्र 6व्या अध्यायामध्ये सांगितलं. आता विस्तारित करणार नाही. तोच या भेद कैसा हे जाणावया मानसा, साध झाली तरी परियेसा बोली जेल. तो अभेद कसा आहे का अभेद भक्तियोग कसा आहे जाणण्याकरता मानसा म्हणजे मनाला साध झाली. साध म्हणजे काय? ध्वनी किंवा इच्छा किंवा मनामध्ये असा भाव निर्माण झाला तरी परियेसा बोली जेल. तर अर्जुना श्रवण करावे आपण बोली जेल किंवा ज्ञानोबा श्रोत्यांना म्हणतात तो अभेद आम्ही सांगणार आहे. मागच्या श्लोकामध्ये अविकंपेन योगेन हा शब्द जो आला की नाही, निश्चल स्वरूपाचा योग तो ज्ञानयोग आहे, त्याच्यामध्ये स्थिरता आहे. आणि हा योग कसा असतो याचा प्रकार पुढे 4 श्लोकामध्ये सांगणार आहे. अर्थात 11व्या श्लोकापर्यंत म्हणजे 12व्या श्लोकामध्ये अर्जुनाचा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या अगोदरपर्यंत हा अभेदाचा भक्तियोग कसा असतो याचा सगळा विचार 4 श्लोकामध्ये विस्ताराने सांगणार आहेत. आता
अहं सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः अहं सर्वस्य प्रभवः मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधाः भावसमन्विताः अहं सर्वस्य प्रभवः मी सर्वांचा प्रभव म्हणजे उत्पत्तीचं कारण आहे. मत्तः सर्वं प्रवर्तते माझ्यापासून सर्वांची विशेष प्रकारची प्रवर्तना होते म्हणजे सर्वांचे व्यवहार चालतात, सर्व माझ्यावर जीवन जगतात. इति मत्वा अशा प्रकारचं मानून, पण मानणारे कोण आहे? बुधाः ज्ञानीजन. इति मत्वा बुधाः भाव समन्विताः भाव म्हणजे प्रेम आणि प्रेमाने समन्वित होऊन परिपूर्ण होऊन माम भजन्ते माझी भक्ती करतात. म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर स्वरूपाचा आहे, त्याच्यापासून सगळे प्राणी मात्र निर्माण होतात, त्याच्यावरच राहतात असं जाणून ईश्वराची काय करतात? प्रेमयुक्त अंतकरणाने भक्ती करतात. ज्ञानोबारे स्पष्टीकरण पुढे सांगतात. तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मदची पासोनी आघवा निर्वाह यांचा. तरी तर अर्जुना या सर्वा जगा या संपूर्ण जगाला मीच एक जन्म जन्माद्यशयतः ब्रह्मसूत्र आहे. किंवा यतोवा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्पर्यंत विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. या पदाचाच अनुवाद ज्ञानोबा इथं करतात. तरी तर अर्जुना म्हणजे तरी म्हणजे कसा? साध झाली तरी परी ऐसा बोलीजेल. तुमच्या मनामध्ये तो अभेद कसाही जाणण्याची इच्छा झाली तर आम्ही सांगणार, म्हणून तरी ऐका. तरी मीच आहे म्हणजे जगाच्या उत्पत्तीला दुसरं कारण कोणतंच नाही. म्हणून इथे कारण म्हणत असताना ब्रह्म कारणच सांगितलेलं आहे, दुसरं कारण नाही. काय म्हणतात ना, स्वाभाविक जग निर्माण झालं असं नाही. मीची या चकाराने अन्यांची व्यावृत्ती झालेली आहे. म्हणून या सर्व जगा या संपूर्ण जगाला मीची जन्म मी जन्माला कारण आहे म्हणजे माझ्यापासून सर्व निर्माण झाले हे पांडवा. आणि मदची पासून आघवा निर्वाह यांचा. निर्वाह म्हणजे चांगल्या प्रकारे जीवन जगणं किंवा निर्वाह म्हणजे स्थिती राहणं. सर्वच्या सर्व स्थितीसुद्धा माझ्यापासूनच आहे. याकरिता उदाहरण देतात. कल्लोळ माळा अनेगा जन्मजळीची पैगा आणि तया जळची आश्रय तरंगा जीवनही जळ ऐसे आघवाची ठाई तया जळची जेवी पाही तैसा मी वाचुनी नाही विश्वी ये. या दोन वयाचं युग्म आहे. कल्लोळ कल्लोळ म्हणजे लाटा, माळा म्हणजे परंपरा. लाटांच्या परंपरा अनेक प्रकारच्या असतात. त्या समुद्रामध्ये काही मोठ्या लाटा असतात, काही लहान लाटा असतात. त्याच्या मोठ्या लाटा लहान लाटांना गिळंकृत करतात. ते थोरी कल्लोळी कल्लोळ साने लोपता तिरीचे जने असं ज्ञानोबा म्हणतात. एका एकी गिळीले हे म्हणे मानेचे जरी. म्हणजे काठावर उभे असणारे माणसं म्हणतात, बघा बघा मोठी लाट आली ना आणि त्या लाटेनं लहान्या लाटेला गिळंकृत केलं, असे काठातली माणसं म्हणतात. पाण्याला काही माहिती नाही कोणती मोठी लाट आणि कोणती लहानी लाट. पण उदाहरण दिलेलं आहे. कल्लोळ माळा अनेका, पाण्याचे असणारे तरंग अनेक प्रकारचे आहे. कुठे निर्माण झाले? जमिनीवर नाही. जन्म जळीची पैगा, त्या सगळ्या असणाऱ्या लाटांच्या परंपरा, त्यांचा जन्म जळीची पैगा, पाण्यावरच त्यांचा जन्म झाला. बरं, तया कल्लोळा किंवा तया तरंगा आश्रय जळची. त्या तरंगाला आश्रय कोण आहे? पाणीच आहे. पाण्या वाचून राहू शकत नाही. जरी धावला, काय ते जळावरील तरंग जरी धाविनला सवेग तरी नाही भूमी भाग क्रमेला तेने. तर तो काही आपला पृष्ठभागाचा परित्याग करत नाही किंवा तो फार धावला म्हणजे जमिनीवर उड्डाण करतो असंही काही घडत नाही. काही चुकलं का? ते जळावरील तरंग असंच पाठ आहे तिथे. जन्मही पाण्यावर आहे, आश्रय सुद्धा पाणी आहे आणि जीवनही जळ. त्यांचं जगणं सुद्धा कशावर आहे? पाण्यावरच आहे. जोपर्यंत पाणी तोपर्यंत लाटाचं आयुष्य. पाणी संपलं, तरंग आटले सगळे. ऐसे आघवाची ठाई, अशा प्रकारे आघवाची ठाई म्हणजे सर्वच्या सर्व ठिकाणी. तया तरंगा जळची जेवी पाही, त्या तरंगांना सर्वच्या सर्व ठिकाणी
जन्मही जळामध्ये, राहणं जळामध्ये, लयाला जाणं जळामध्ये, जळची पाही तैसा त्याप्रमाणे मी वाचुनी नाही विश्वी ये विश्वी, या विश्वाला किंवा या विश्वामध्ये माझ्या वाचून दुसरं काहीच नाही. म्हणजे विश्व निर्माण झालं माझ्यावर, राहतं माझ्यावर, लयाला जातं माझ्यावर. याचा अर्थ काय झाला? ज्याच्यावर एखाद्या पदार्थाचं राहणं, जन्मणं आणि लयाला जाणं आहे तो पदार्थ खोटा आहे, आणि ज्याच्यावर राहतो ते खरं आहे. कारण लाटा आहे ना, वारा आहे तोपर्यंत लाटा, वारा संपला की लाटा नाही. तसं जगाचं प्राणीमात्रांचं कर्म आहे तोपर्यंत जग आहे, उत्पत्ती तिथी आणि लयाचा व्यवहार आहे. पण ज्याच्यावर झाला ते अधिष्ठान मात्र खरं आहे, किंवा ज्याच्यावर हे तिन्ही कालामध्ये राहतात तत्वत तो खरा पदार्थ असतो. आणि जे निर्माण होतं, राहतं आणि काही कालात जातं. याचा अर्थ काय झाला? जन्म आहे तेव्हा स्थिती आणि लय नाही, स्थिती आहे तेव्हा जन्म आणि लय नाही, लय आहे तेव्हा जन्म आणि स्थिती नाही. म्हणजे एका कालामध्ये दोन अवस्था नाही, याचा अर्थ ते खरं नाही. पण ज्याच्यावर निर्माण झालं ते मात्र खरं आहे. तैसा मी वाचुनी नाही विश्वी ये, म्हणून या विश्वामध्ये माझ्या वाचून दुसरं खरं काहीच नाही. विश्व फक्त म्हणजे नाव मात्र आहे. तैसा मी वाचुनी नाही विश्वी ये, ऐसी या व्यापका माते मानोनी जे भजती भल तेथे, परे साचो कार्य उदिते प्रेम भावे. ऐसिया व्यापका माते, अशा प्रकारचा व्यापक असणारा मी आणि त्या व्यापक असणाऱ्या मला व्यापका माते मानोनी, मान्य करून, मानून जे भक्त भजन करतात, पण या भजनाला मात्र कोणत्याही प्रकारचा परिच्छेद नाही. मानोनी जे भजते, पुढे शब्द किती गोड आहे, भल तेथे, वाटेल त्या ठिकाणी ते भजन करतात. महात्मा स्मशानातही भजन करू शकतो, काही अडचण नाही. तीर्थे स्वपचगृहे वा, कुठेही भजन करू शकतो हा. का? कारण व्यापक परमात्मा आहे ना. मग स्मशानात नाही का? तिथे पण आहे. मग क्षेत्रामध्ये नाही का? तिथे पण आहे. ऐसी या व्यापका माते मानोनी जे भजती भल तेथे, वाटेल त्या ठिकाणी ते माझं भजन करतात, परंतु भजनामध्ये मात्र दांभिकपणा नसतो. ज्ञानोबाने शब्द फार गोड वापरला. साचो कारे उदिते प्रेम भावे, माते व्यापका माते मानोनी जे भल तेथे भजती. साचो कार्य प्रेम भावे उदिते, त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने प्रेमभाव उदयाला आलेला आहे. पण तो प्रेमभाव त्याला असं म्हणतात सात्वस्मिन परम प्रेम रूपा, किंवा नास्तेव तस्मिन तत्सुख सुखित्वम, याला प्रेम असं म्हणतात. ज्याच्यावर प्रेम केलं जातं ते त्याच्याकरताच केलं जातं, स्वार्थाकरता नसतं, त्याला खरं प्रेम असं म्हणतात. साचो कार्य उदिती प्रेम भावे, प्रेम जेव्हा त्याच्यावर असतं आणि त्याच्या निमित्ताने आपल्यावर असतं त्याला खरं प्रेम नाही. मग प्रेम करायचं त्याच्याच करता आणि निमित्त तोच, ते खरं प्रेम आहे. या प्रेमामध्ये गोपिकांचं उदाहरण आहे. मन हे गोविंदी देहे काम करी हो, म्हणून तर नारदांनी उदाहरण दिलं. यथा व्रज गोपिका नाम, पाहिजे असेल तुम्हाला भक्तीचं लक्षण, बाकींचं कोणाचं बघू नका. व्रजामध्ये प्रेम करणाऱ्या ज्या गवळणी आहे ना, त्यांचं प्रेम बघा. त्यांचं प्रेम फक्त देवा करता. एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. साचो कार्य उदिते प्रेम भावे, खरं प्रेम कसं असतं आपण कीर्तनामधून पण ऐकलं असेल, पण ओघात आलं म्हणून सांगतो. मग आठवलं की सांगावं असं वाटतं. ओघात आल्यावर ते भगवंत एकदा द्वारकेमध्ये आजारी पडले, भगवंताचं पोट दुखू लागलं. ते नारद जे आले भगवंताला बघितलं तर जमिनीवर परमात्मा लोळतात, पोट दुखू लागलं. नारदाने विचारलं देवा काय झालं? म्हणजे नारदा, पोट दुखू लागलं. काही रोग इतरांना कळतात आणि काही ज्याचे त्यालाच कळतात. समजा ताप आला, हात लावल्यावर कळतो, सर्दी झाली लांबूनच कळते कळते की नाही. पण डोकेदुखी आणि पोटदुखी ज्याची त्यालाच कळत असते. त्यामध्ये सुद्धा डोकेदुखी कोणाला कळते? ज्याला डोकं असेल त्याला कळते. आणि पोटदुखी सुद्धा ज्याची त्याला कळते. सुसंवेद्य रोग आहेत हा. जे भगवंताचं पोट दुखू लागलं, सांगितलं औषध नाही का? औषध आहे, पण औषधाच्या बरोबर घेण्याकरता अनुपान लागतं, म्हणजे औषधाची ताकद वाढत असते. काय आहे अनुपान? माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या एखाद्या भक्ताने मला त्याच्या पायाचे रजकण जर दिले तर ते रजकण औषधाबरोबर घेऊन माझा रोग जाऊ शकतो. नारदाने सांगितलं काय हरकत आहे? 16,108 भक्तच आहे की नाही तुमच्या ह्या सगळ्या धर्मपत्नी? त्यांच्याकडे नारदजी गेले आणि सर्वांना सांगितलं की परमात्म्याचं पोट दुखतं, तुम्हाला तुमच्या पायाचे रजकण द्यावे लागतील तर भगवंताचा आजार बरा होईल. त्यांनी सांगितलं आम्ही दिलंयच ते रजकण, पण परमात्मा आमचा पती आहे, पती आम्हाला सेव्य आहे, आणि सेव्य असणारा पती आणि त्याला आम्ही आमच्या पायाचे रजकण देणं, नरकात जावं लागेल ना, आम्ही देणार नाही. नारदांचा नाही इलाज झाला. पुन्हा भगवंताकडे आले, भगवंताला सांगितलं देवा नाही मिळत अनुपान. मग तो प्रयत्न कुठं कुठं केला? म्हणे फक्त इथेच केला द्वारकेमध्ये. जा ना म्हणे गोकुळामध्ये
कदाचित तिथे प्रयत्न केला तर यश येऊ शकतं. नारदजी गेले आणि गेल्याबरोबर सगळ्या गवळणींनी गराडा घातला. नारदजी आले म्हणजे भगवंताची काहीतरी बातमी सांगणार. सगळ्याच्या सगळ्या जवळ आल्या आणि त्यांनी बाकी काही विचारलं नाही. म्हणजे नारदांना असं नाही विचारलं सकाळी किती वाजता निघाले होते, प्रवासात काही खाल्लं की नाही, तुमचं आरोग्य कसं आहे, प्रवास व्यवस्थित झाला की नाही, हे नाही विचारलं. परमात्म्याचं काय आरोग्य आहे असं विचारलं. हे सांगितल्याबरोबर नारदांनी सरळ सांगितलं आरोग्य तसं काही चांगलं नाही. उदास अवस्थेमध्ये सांगितलं भगवंताचं दुःख लागलं. काय झालं, पोट दुखतंय, औषध अनुपान मिळत नाही. काय आहे अनुपान? त्यांनी सांगितलं भगवंताचं असं अनुपान आहे की भगवंतावर प्रेम करणाऱ्या कोणीतरी भक्तांनी रजगण दिले पाहिजे. त्या गवळणीने मागचा पुढचा काही विचार केला. नारदांना सांगितलं लवकरात लवकर आम्हा सर्वांच्या असणाऱ्या पायाचे रजगण घ्या आणि घेऊन जा. नारदांनी सांगितलं तुम्ही काय करता माहिती आहे ना? म्हणे काय करतो आम्हाला चांगलं माहिती आहे, रजकन देतो आहे. पण हे रजकन भगवंतांनी जर प्राशन केले तर तुम्हाला नरकात जावं लागेल की नाही? त्यांनी सांगितलं भगवान आमचे रजकन देऊन जर भगवंताचं आरोग्य चांगलं होत असेल तर त्या भगवंताच्या चांगल्या आरोग्याकरता आम्ही कल्पोच्या कल्प नरकात जाण्याकरता तयार आहे, दुःख भोगण्याकरता तयार आहे. याला म्हणतात खरं प्रेम. ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्याकरता आपल्या स्वार्थाचा सुखाचा विचार न करता जे केलं जातं त्याला प्रेम असं म्हणतात. हे प्रेम शुद्ध प्रेम आहे आणि हे प्रेम फक्त अध्यात्मात. व्यवहारामध्ये जे दिसतं प्रेम ते प्रेम नाही. कारण त्या प्रेमामध्ये सूड भावना असते, स्वार्थाची अपेक्षा असते. त्याला प्रेम म्हणावं तरी कसं? खरं हे प्रेम आहे. नास्तेव तस्मिन तत्सुख सुखित्वम, त्याच्या सुखाने आपण सुखी होणं हे खरं प्रेम. म्हणून ते भजन करता साचो कार्य उदिते प्रेम भावे. खऱ्या अर्थाने प्रेमभावाचा उदय झाल्यामुळे त्या प्रेमभावनेनं ते माझी भक्ती करतात. देश काळ वर्तमान आघवे मजसी करून या भिन्न, जैसा वायू होनी गगन गगनीची विचारे, ऐसे निचे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी, जगद्रूपामणी साठवणी माते, जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जान माझा. देश काळ वर्तमान, कोणत्याही देशामध्ये भजन करू शकतात का? सर्व देशामध्ये परमात्मा आहे व्यापक असल्यामुळे. सर्व कालामध्ये भजन करू शकतात का? परमात्मा नित्य आहे म्हणून सगळ्या कालात आहे. आणि वर्तमान म्हणजे जिवंत असताना. देश काळ वर्तमान किंवा वर्तमान कालामध्ये पण असा अर्थ घ्या किंवा वर्तमान म्हणजे व्यवहार करत असताना. आपण म्हणतो वृत्तवर्तते म्हणजे वागणे राहणे असा अर्थाने. देश काळ वर्तमान आघवे मजसी करुणे अभिन्न, सर्व देश म्हणजे परमात्मा आहे, सर्व काल परमात्माचा आहे आणि सगळ्या व्यवहारामध्ये परमात्माचा आहे. आघवे मदसी अभिन्न करुणी, माझ्याशी ते अभिन्न करून अभेदाने युक्त होऊन भजन करतात. याकरिता उदाहरण म्हणजे एकत्वाचं भजन आहे आणि कल्पित द्वैताचा स्वीकार आहे. अभिन्न केले म्हणजे काय झाला? अभेद झाला. आणि अभेदामध्ये पण भक्ती होऊ शकते का? होऊ शकते ना. उदाहरण जैसा वायू गगन होनी गगनीची विचारे, ज्याप्रमाणे वायू गगन स्वरूपाला प्राप्त होतो आणि गगन स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर देखील गगनामध्येच विचरण करतो, तसे हे भक्त माझ्याशी अभिन्न होतात आणि अभिन्न झाल्यानंतर सुद्धा माझं भजन करू शकतात. पण हे भजन कसं आहे? अनुभवाची जोगे. हे प्रक्रियेने सुद्धा मांडता येणार नाही. मांडता येईल, शब्दाने मांडता येईल, पण साक्षात अनुभव आला तरच हे अनुभवाची जोगे आहे. शब्दाने वर्णन केलं म्हणजे लगेच पटेल किंवा त्याचा लगेच आपल्याला ते रामकृष्ण परमहंसाचं उदाहरण सांगतात की नाही, बाबा पण सांगतात पाठामध्ये, भक्तिशास्त्राचे सगळे ग्रंथ आपण पिळून घेतले तरी भक्तिप्रेमाचा एकही बुंद प्राप्त होणार नाही. का? हे अनुभवाचं आहे. जैसा वायू हो निगगन गगनीची विचारे, ऐसे निज निज ज्ञानी, अशा प्रकारे निज निज म्हणजे आत्म आणि ज्ञानी म्हणजे काय? आत्मज्ञानी म्हणजे परमात्मा आणि मी आम्ही एकच आहोत असं ज्यांना आत्मस्वरूपाचं व्यापक ज्ञान झालं. आत्माचं परब्रह्म आहे, त्या परिचिन्नताचा भाव गेला आणि परमात्माचा आत्मा आहे तर मग इथे असणारा परोक्षतेचा भाव निघून गेला. ऐसे निज निज ज्ञानी जगद्रूपा मनी साठवणी माते, त्रिभुवनी सुखे खेळत. जगद्रूप असणारा मी परमात्मा, त्या परमात्म्याला जगद्रूप आहे म्हणजे व्यापक, ईश्वर व्यापक आहे असं मानून मनी साठवणी मनामध्ये धारण करून चिंतनाच्या योगाने मनामध्ये साठवून किंवा जयाचे चित्त गवसनी व्यापका मज असं वाटून साठवणी माते त्रिभुवनी सुखे खेळत. या त्रैलोक्यामध्ये ते सुखाने खेळतात, क्रीडा करतात, व्यवहार करतात आणि हे जमलं पाहिजे. त्रिभुवनी सुखे खेळत, मनुष्याचा व्यवहार खेळण्यासारखा झाला पाहिजे. खेळणं म्हणजे क्रीडा ज्याच्यामध्ये कष्ट नाही,
ज्याच्यामध्ये राग नाही, द्वेष नाही असं वागणं त्याला क्रीडा किंवा लीला असं म्हणतात. आणि हे सगळ्या त्रैलोक्यामध्ये खेळतात. म्हणून महात्म्याचं भजन मृत्यूलोकामध्ये पण आहे. आणि वैकुंठात गेल्यानंतर वाट वैकुंठी पाहते, तिथे पण भजन चालूच आहे. किंवा नारदांचं उदाहरण आहे ना, खेळत सुखे त्रिभुवनी. स्वर्ग मृत्यू पाताळ कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध नाही, सगळीकडे भजन चालू आहे. सगळीकडे खेळत सुखे त्रिभुवनी जगदरूपामणी साठवणी माते. काय त्यांचा बोध आहे किंवा भक्तीची व्याख्या अशी आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, हा माझा निश्चित भक्तियोग जाण. भगवंताचा हा भक्तियोग आहे. जे जे भूत भेटे, जे जे प्राणी मात्र आपल्याला भेटतील ते प्राणी मात्र म्हणून मानायचं नाही. मानिजे भगवंत, त्यांना भगवंत असं मानायचं. सर्व भूतेषु पश्चेत भगवत भावमात्मनः. भागवतामध्ये उत्तम भागवताचं हे लक्षण आलेलं आहे. बहुतेक दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिचे भगवंत, त्यांना भगवंत म्हणून मानावं. समोरचा व्यक्ती कसा आहे, जर आपण दोषाने बघितलं तर आपल्या मनात दोष निर्माण होतात. आणि जर भगवंत म्हणून पाहिलं ना, तर समोरचा व्यक्ती भगवंताचा भाव नंतर प्रगट होईल. पहिला आपल्या मनामध्ये उदात्त भाव निर्माण होतो आपल्या मनामध्ये. म्हणून मानिचे भगवंत, भगवंत मानावं. आणि हा माझा निश्चित भक्तियोग, हा माझा खऱ्या अर्थाने भक्तियोग आहे. म्हणजे सगळ्यांना भगवंत मानावं हे परमात्म्याला मान नाही. म्हणून भगवंताच्या भक्तीची संकुचित व्याख्या नसावी. फक्त मूर्तीमध्ये देव मानत असेल, कनिष्ठ भागवत आहे. भगवंतावर प्रेम आहे, भगवंताच्या भक्तावर पुन्हा प्रेम आहे, इतरांच्या विषयी कृपा आहे, आणि बाकीच्यांची उपेक्षा, हा मध्यम भागवत आहे. आणि सर्वांच्यामध्ये जर भगवंताचा भाव असेल तर तो उत्तम भागवत आहे. भागवताच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 3 प्रकारचे भागवत सांगितलेले आहे. सगळेचे सगळे प्रेम मैत्री कृपोपेक्षा यह करोती समध्यमहा. प्रेम करत असेल देवावर, मैत्री करत असेल भगवंताच्या भक्तावर, इतरावर कृपा करत असेल अज्ञानावर, आणि जे तामसी व्यक्ती असेल त्यांची जर उपेक्षा करत असेल तर तो मध्यम आहे. पण सर्वच्या सर्व ठिकाणी जर भगवंताचाच भाव असेल तर तो उत्तम भक्त भागवत आहे. म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. याकरिता पैठण क्षेत्रामध्ये जे नाथांच्या समकालामध्ये असणारे साधू आहे की नाही, दंडवत स्वामी, त्यांचं उदाहरण दिलं जातं. त्यांच्या जीवनातला फक्त एकच योग आहे, नमस्कार करणं. भगवंताची भावना करायचं. आणि कोणीही प्राणी येऊ द्या, व्यक्ती येऊ द्या, कोणीही येऊ द्या, लहान थोर कोणी येऊ द्या, त्यांना फक्त नमस्कार करायचा. त्यांची नमस्कार ही भक्ती आहे की नाही. अर्जुना ही गुरुवी भक्ती. नमस्कार करणं ही सर्वात मोठी भक्ती असल्यामुळे त्या भक्तीचा परिणाम असा झाला की नमस्कार करतात. आणि मग ते गावाच्या ओट्यावर काही माणसं असतात, म्हणजे थोडक्यामध्ये जे त्यांच्याकडे वेळ भरपूर असतो पण काम काही नसतं, अशी माणसं. आणि मग त्यांनी चेष्टा करण्याकरता विचारलं, का हो तुम्ही जर सगळीकडे भगवंताला अनुभवता, भगवंत सगळीकडे असं मानता, तर ते मेलेलं पडलेलं गाढव आहे की नाही, त्याच्यामध्ये भगवंताने नमस्कार करा. त्यांनी भगवंताच्या भावनेने नमस्कार केला आणि परिणाम असा झाला, जिवंत झालं ते. आता लोकांच्या लक्षात आलं त्यांच्या भक्तीचा परिणाम किंवा प्रभाव लक्षात आला. मग पुढे चालून कदाचित सगळ्या परिसरातली माणसं कोणी मृत पावले की या स्वामीकडे घेऊन येतील, सांगतील करा नमस्कार म्हणजे जिवंत होईल, करा नमस्कार जिवंत होईल. सिद्धी आहे की नाही एक. नाथांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं या सिद्धीचा प्रयोग करू नका. पुढे नाथांनी त्यांना समाधी दिली. भाव कसा आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आणि या भक्तीने संपन्न असणारे महात्मे सगळ्या त्रैलोक्यामध्ये खेळतात, विचरण करतात. त्यांच्या विचरण करण्याची काय प्रक्रिया आहे, फार गोड श्लोक आहे, त्याचा विचार आपण नंतर करूया. झालेलं चिंतन ईश्वरमाऊली ज्ञानोबाराय सकल गुरुजनांचे चरणी समर्पण करून चिंतनाला पूर्णविराम. पुंडली करदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवघे जेणे पापनासे, अवघे जेणे तेहे असे पंढरीसी, तेहे असे पंढरी.